आकाशवाणी. सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नाही तर समावेशक देखील आहे. पंतप्रधानांचं गयाना इथं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आज हैदराबादमध्ये 4थ्या लोकमंथन उत्सवाचं उद्घाटन होणार. महाराष्ट्र झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरोच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन. आणि भारत ऑस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानातील जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार केला. भारतातील तरुणांनी देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था हा लौकिक प्राप्त करून दिला आहे. भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नव्हे तर समावेशक देखील आहे, असंही मोदी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी काल गयानाच्या संसदेच्या विशेष सत्रालाही संबोधित केलं. समावेशक समाजाच्या उभारणीसाठी लोकशाहीपेक्षा अन्य कोणतंही मोठं साधन नाही. पुढे जायचं असेल तर लोकशाही प्रथम आणि मानवता प्रथम हाच मंत्र आहे. लोकशाही आमच्या डीएनएमध्येच आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्यासमवेत वेस्ट इंडिजच्या नामवंत क्रिकेटपटूंचीही भेट घेतली. नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सकाळी हैदराबादमध्ये 4थ्या लोकमंथन उत्सवाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. हा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव पहिल्यांदाच दक्षिणेकडील राज्यात होत आहे. यामध्ये सुमारे 12 देशांचे कलाकार, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि विचारवंत सहभागी होतील. या महोत्सवात वेगवेगळ्या देशांमधल्या संस्कृती, परंपरा, वारसा आणि कौशल्य दर्शवणाऱ्या कार्यक्रमांचं आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान काल झालेल्या कोटी दीपोत्सवम कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी झाल्या होत्या. यावेळी दीप उजळवण्याचं महत्त्व सांगतानाच देशाच्या विकासासाठी सर्वांनीच एकत्रितरित्या काम करण्याचं आणि संस्कृती जपण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात I4Cनं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं 17,000 व्हॉट्सअप खाती प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती आग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहेत. परकीय भूमीवरून काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलं असून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यभरातल्या सर्व 288 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. टपाली मतपत्रिकांची मतमोजणी आधी होईल. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल. झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीची तसंच विविध राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. झारखंडमध्ये 24 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली असून उद्या सकाळी 8 वाजता टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात होईल, असं झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये
काल क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरोच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन करण्यात आलं. प्रसार माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा उपक्रम सुरू केला. मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान प्रसार भारतीनं वेव्हज या आपल्या ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी मंचाचाही या चित्रपट महोत्सवात आरंभ केला. समाजातील सर्व घटकांपर्यंत निखळ कौटुंबिक मनोरंजन पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे, असं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी वेव्हज या ओटीटी संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. दूरदर्शनवरचे जे कार्यक्रम पाहत आताची मध्यमवयीन पिढी मोठी झाली ते सगळे लोकप्रिय कार्यक्रम या ओटीटी मंचावर पाहता येणार आहेत. देशाचा इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणारे प्रादेशिक सांस्कृतिक कार्यक्रमही वेव्हजवर असतील, असंही नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं. 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार आज केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. नवी दिल्लीत होणाऱ्या या समारंभात 82 युवा कलाकारांना सन्मानित केलं जाईल. 2006 मध्ये संगीत नाटक अकादमीनं युवा कलाकारांसाठी हे पुरस्कार सुरू केले. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, आदिवासी कला आणि कठपुतळी नृत्य क्षेत्रातल्या युवा कलाकारांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मालीमध्ये लष्कराचे पक्षाचे प्रवक्ते एब्डोलॉय मेगा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिथल्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं हे वृत्त दिलं आहे. मालीमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन 2 वर्ष झाल्यानंतरही अद्याप तिथं निवडणूक घेतली नसल्याबद्दल 2021 पासून पंतप्रधानपदी असणारे चोगुल मैगा यांनी टीका केली होती. त्यानंतर लगेचच त्यांना बडतर्फ करून नवीन पंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली. रशियानं युक्रेनमधल्या एका शहरावर देशांतर्गत माऱ्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याच्या वृत्ताला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दुजोरा दिला आहे. काल अचानक रशियाच्या सरकारी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सकडून घेतलेल्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा रशियावर करत असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा भागात कुर्रम जिल्ह्यात झालेल्या गोळीबारातील मृतांची संख्या 45 झाली आहे. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेवरील या जिल्ह्यात काल एका इस्मानं प्रवासी वाहनांवर गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी, महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलीस आणि रुग्णालयांनी दिली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियात पर्थ इथल्या मैदानावर सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारताच्या 7 षटकात एक गडी बाद 11 धावा झाल्या असून देवदत्त पडिक्कल 0 तर केएल राहुल 11 धावांवर खेळत आहेत. आजच्या सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. 2023 ते 25 या कालावधीतल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीची ही भारताची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. अजिंक्यपदासाठी अजूनही 5 देशांचे संघ स्पर्धेत आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ही मालिका भारताला 4-0 अथवा 5-0 अशी जिंकावी लागेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नाही तर समावेशक देखील आहे. पंतप्रधानांचं गयाना इथं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या हस्ते आज हैदराबादमध्ये 4थ्या लोकमंथन उत्सवाचं उद्घाटन होणार. महाराष्ट्र झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरोच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन. आणि भारत ऑस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. आता प्रसारित करतोय भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम.